श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या क्षणी तुम्ही स्वामींचा आवाज नाही, पण त्यांचे विचार ऐकत आहात. तुमच्या जीवनात कदाचित तुम्हाला खूप समस्या येत असतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमचं भाग्य खूप चांगलं होणार आहे. तुमच्या नशिबात काही गोष्टी नाही आहेत, पण तेही या संदेशानंतर तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त आहात, म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत तर ऐकालच, पण सोबतच एकाग्रतेने आणि मन शांत ठेवू नये का. तुम्हाला या संदेशाचं फळ अवश्य भेटेल. जीवनात जे मिळवायचंय ते मिळवा. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्याकडे ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांचे मने तोडून जाणारा नसावा. आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर येऊन उभी राहते. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? जर तुमचा खरंच माझ्यावर विश्वास असेल, मला मानत असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी सांगतात, जसं एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातानेही कळू देऊ नका, असे आयुष्यात काम करा. तारुण्य म्हणजे चुका होय, प्रौढत्व म्हणजे लढा होय, आणि वृद्धत्व म्हणजे पश्चाताप होय. आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या होत नसतात, पण काही अशा असतात त्या आपल्या मनासारख्या होतात, आणि त्या गोष्टी आपलं जीवन बदलून टाकू शकतात. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला एक लाईक करा. दिवस जातील, दिवस येतील, भोग सरणं सुखद होईल. अरे बाळा, तू भीतोयस कशाला? तुझ्यासोबत स्वामी शक्ती आहे. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे तू काळजी करू नको. काळजी करण्याचं तुला काहीही कारण नाही. तू खूप भाग्यवान आहेस. तुला जे हवं आहे ते मिळतंय. फक्त थोडासा धीर धर. स्वामी स्वतः तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहेत. येत्या एका आठवड्यामध्ये तुला कळेल की तुझं आयुष्य पहिलीपेक्षा खूप जास्त बदललं आहे. तुझ्या आयुष्यात खूप जास्त सुख, समाधान आणि समृद्धी तुला पाहायला मिळेल. तुझ्या आयुष्याला प्रगतीची एक गती मिळेल. तुझा विश्वास ठेव, आणि या विश्वासावर तू काहीही करू शकतो. एक लक्षात ठेव, आयुष्य सोपं नसतं, पण आयुष्य एवढं सोपं काही नसतं. बाळा, तू फक्त देवाला तर मानून बघ. तुझ्या आयुष्यात अडचणी नावाची गोष्ट पुन्हा येणारच नाही. कधी काळी तुला वाटत असेल की काय आपल्याला स्वामी पाहत नाहीत का? पण एक लक्षात ठेव, स्वामी तुझ्यावर नजर ठेवून आहेत. त्यांचा आशीर्वाद लवकरच तुला मिळणार आहे. बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या ग्रह ताऱ्यांमध्ये एवढी शक्ती नसते की ते आपल्या जीवनाचा निर्णय करू शकतील. या उलट आपले भाग्य आपल्याच हातामध्ये असते. नावामध्ये काय ठेवले? आपण गुलाबाचा कोणत्याही नावाचे उच्चार केला तरीही त्याचा सुगंध आहे, तसाच राहणार आहे. स्वतःसाठी इतरांच्या मदतीची अपेक्षा ठेवणे हे सर्वात मोठे अडचणीमुळे आहे. रिकामे भांडे जास्त आवाज करते, म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान नसते तेच जास्त ओरडतात, आणि ज्यांच्याकडे असते ते तर शांत राहतात आणि काम करतात. शेवट चांगला असेल तर सर्व काही चांगलं असेल. एक मूर्ख व्यक्ती स्वतःला बुद्धिमान समजतो, परंतु एक बुद्धिमान व्यक्ती स्वतःला मूर्ख समजतो. दोघांमध्ये हाच एवढा एक फरक असतो. सर्वात महत्त्वाचे हे आहे की आपण स्वतःला योग्य राहणे. आपण योग्य असल्यास ही सुद्धा समाजाची एक सेवा आहे. आपण जे बोलतो ते अवश्य करावे.
आपल्या मतावर ठाम राहावे. आपल्या जीवनात काहीही चांगले आणि वाईट घडत नाही. फक्त आपले विचारच जीवनाला चांगले किंवा वाईट बनवतात. 1 मिनिट उशिरा पोहोचण्यापेक्षा आपण 3 तास आधीच पोहोचावे. स्वामी म्हणतात, अरे तुलाच आयुष्य अवघड वाटतं. तू कधी विचार केला आहे का? काही गोष्टी अशा असतात ज्या आपण रोज करतो, त्या आपल्याला खूप काही शिकवून जातात. अरे बाळा, 5 सेकंड जर हसल्याने तुझा फोटो सुंदर येत असेल तर तू हे विचार का नाही करत? नेहमी हसल्यामुळे तुझे आयुष्य किती सुंदर होईल. आनंद हा एखाद्या चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळी लावला तर आपली बोटे सुगंधित होऊन जातात. बाळा, तू आज हा संदेश चुकवू नको. शेवटपर्यंत ऐक. तुझे भाग्य आज बदलणार आहे. एक लक्षात ठेव, तुझा विश्वास आहे तर मग तू हे ऐकायलाच पाहिजे शेवटपर्यंत. कदाचित तू आज चुकून जरी शेवटपर्यंत हा संदेश ऐकलास तर तू खूप नशीबवान ठरशील, भाग्यवंत ठरशील. फक्त 5 मिनिटे जास्तचा वेळ देऊन ऐकून बघ. पाप करून मिळवलेल्या विजयापेक्षा पुण्य करून येणारा मृत्यू कधीही चांगलाच असतो. आयुष्यात पैशासाठी काम न करता आपल्या ज्या गोष्टीत आनंद मिळतो ते काम केले तर संपूर्ण जीवन आनंदी होऊन जाते. एखाद्या माणसाची ओळख त्याच्या कपड्यावरून किंवा चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या वागणुकीवरून आणि गुणांवरून होत असते. तू कोणाबद्दल वाईट विचार करतो याचा आनंदही सर्वात महत्त्वाचा असतो की आपण कोणाला वाईट विचार करतो आणि त्याचा काय फरक पडतो. बाळा, तू भाग्यवान आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल तुझ्या. फक्त हे 10 मिनिटे चुकवू नको. एखाद्या फुलाप्रमाणे असते सुख. पाठलाग केल्यावर दूर उडून जाते, जबरदस्ती केल्यावर मरण पावते. फळाची अपेक्षा न करता काम करत राहिलं तर अलगद आयुष्य येऊन बसते. कोणत्याही बाजारात आनंद विकत मिळत नाही. आनंद मिळवण्यासाठी स्वभाव पवित्र असावा लागतो. अरे बाळा, स्वामी सांगतात, प्रत्येकाने नेहमी खूप आनंदाने राहावे. दुसऱ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे की हा इतका आनंदी कसा? जो व्यक्ती नेहमी आनंदी असतो तो दुसऱ्यांनाही आनंदित करतो. माणसाच्या मोठ्या दुःखात छोटासा आनंद मिसळला की आयुष्यात सुखाची चव येते. संपूर्ण जीवन जर सुख हवे असेल तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद भरायला शिका. जेवढा आनंद तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात भराल त्यापेक्षा जास्त आनंद तुमच्या जीवनात प्राप्त होईल. छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद जीवनाला मोठे मोठे सुख देऊ शकतो. स्मरणातील गोड क्षणांचा आनंद भूतकाळ आपल्याला देतो. इच्छित स्वप्नांचा आनंद भविष्यकाळ आपल्याला देतो. पण जीवनाचा खरा आनंद आपल्याला वर्तमान काळातच मिळतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा त्या व्यक्तीचा आनंद आपला आनंद असतो. या भूतलावर सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. तुम्ही जमेल तर कधी दुसऱ्यांच्यासाठी जगून पहा. स्वामी बोलतात, अरे बाळा, तू थांबवू नको. हा संदेश मधातून सोडू नको. ऐक, शेवटपर्यंत ऐक. आयुष्यभराचा ठेवा असतो तो आनंद जो दुसऱ्यांना मदत करून मिळतो. तुला पुण्य लागेल जर तू हा संदेश कमीत कमी 5 लोकांपर्यंत पोहोचवला. आयुष्यात सतत आपले कार्य करत राहावे आणि हाच आपला आनंद होय. हास्य ही आपल्या परमेश्वराने आपल्याला दिलेली अशी गोष्टी आहे जी आपण कितीही खर्च केली तरीही संपत नाही. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. गमावलेल्या सुखाकरिता नाराज होण्यापेक्षा छोट्याशा गोष्टीतून आनंद शोधायला शिका.
प्रत्येकाचे गुण, प्रत्येकाचे दोष आपण काढत बसलो तर आपण आपल्या आनंदाने जगू शकणार नाही. तुमच्याकडे काय आहे, काय नाही यापेक्षा तुम्ही कसे आहात, तुमची वागणूक कशी आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळेच दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणू शकता तेवढे प्रयत्न करा. आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्यावर कठीण काळात आपल्यासोबत असणे म्हणजे सर्वात मोठा आनंद होय. हेही दिवस निघून जातील, नवे दिवस लवकर येतील. हेही भोग सरतील, नवे सुख येतील. मनुष्याच्या जीवनात आनंद हा अमृतासारखा असतो. अमृत प्राप्त करून घेण्यासाठी सागर मंथन करणे गरजेचे आहे. आनंद स्वरूपी अमृत मिळवण्यासाठी दुःखाचे मंथन करणे आवश्यक आहे. आपल्याला प्रिय व्यक्तीला बघून आनंद सहजच मिळतो. तुम्ही दुःखी कधी मौल्यवान, कधी दागिन्यासारखे घालून मिरवू नका. जर काही दुसऱ्याला द्यायचेच असेल तर सुख, आनंद द्या. आपण दुसऱ्याकडून आनंदाची अपेक्षा करतो, कारण दुःख तर आपल्याकडून भरपूर आहे, त्यामुळे अपेक्षा तर आनंदाची येते. जेव्हा व्यक्तीच्या इच्छा, महत्वाकांक्षा वाढू लागतात तेव्हा आयुष्यातील आनंद घटू लागतो. बाळा, तुझा विश्वास आहे? तुझा या गोष्टीवर विश्वास आहे का? तू या गोष्टीशी सहमत आहे का? तर हो असेल तर कमेंटमध्ये स्वामी शक्ती पूर्णपणे पाठीशी आहे असं टाईप कर. प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठीच घडत असते. कधी ती आपल्या चांगल्यासाठी घडते तर कधी कधी इतरांच्या. काय आहे यात विचार जास्त करू नको. जीवनाची पॉझिटिव्हिटी जास्त नसली तरीही चालेल, पण जीवनात आनंदी राहण्याचा खूप जास्त अर्थ असला पाहिजे. आनंद हा मिळत नाही, तो शोधावा लागतो, तो निर्माण करावा लागतो. जीवनाचा खरा आनंद मिळवायचा असेल तर मनुष्याने दुसऱ्यासाठी जगणे सोडून स्वतःसाठी जगणे शिकणं होय. एक लक्षात ठेवा, या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचे कौतुक करून आपल्या मनाला आनंद मिळू शकतो तर करा, काही हरकत नाही. त्याने काही तुम्हाला लहानपणा येणार नाही. माणसाचे जीवन खूप छोटे असते, त्यामुळे 32 दात दिसेपर्यंत हसत राहा. अरे बाळा, 32 दात आहेत, दाखव, हसत राहा. यात काहीच लहानपणा नाही. हसणे हा माणसाचा सर्वात मोठा आणि सर्वात श्रेष्ठ दागिना आहे. जेव्हा आपण मिळवलेल्या गोष्टीत समाधान मानतो तेव्हा आपण जीवन जगायला सुरुवात करतो. आनंद मिळवण्यासाठी स्वप्न पाहायला शिका. संपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला शिका. आपले जीवन जगायला शिका. आनंद जरी विकत मिळाला नसला तरी त्या मिळवण्यासाठी प्रत्येकाला मोठी किंमत मोजावी लागते. जीवन म्हणजे आभारभर सुख सोडून मुठभर दुःखासाठी रडत बसणं होय. आयुष्यात इतके आनंदी राहा की आपल्यामुळे इतरांनाही आनंद होईल. काही व्यक्ती असे असतात की त्यांच्या अस्तित्वाने आनंद मिळतो, तर काही व्यक्ती असे असतात की ते निघून गेल्यावर आनंद मिळतो. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. एक क्षण सुखाचा, 1000 क्षण दुःखाचे, हेच आपले जीवन आहे. भविष्यकाळाच्या काळजीत वर्तमानाचे सुख कधी हरवू नका, तरच उद्याचे स्वप्न सत्यात उतरते. आयुष्यात संकटे ही येतात, परंतु संकटाशी रडण्यात काही अर्थ नाही. लढायला शिका. रडणे आणि लढणे या 2 शब्दात खूप ताकद आहे. लढायचं आहे की रडायचं आहे यात तुम्ही ठरवायचं. महान व्यक्ती जे होतात ते लढतात, आणि जे व्यक्ती कधी स्मरणाती राहत नाहीत ते रडतात. मोठी व्यक्ती आणि लहान मुले यांना एकच गोष्ट जोडते, ते म्हणजे खेळकरपणा. अरे बाळा, खेळत राहा, जीवनात आनंद करत राहा, जीवन जगत राहा. तुला काय वाटते, तू खूप दुःखी आहेस? अरे, या जगाच्या जर दुःखात तुझे दुःख जर चुकीने जरी मिसळून बघशील तर तुला कळेल की तुझ्या एवढा आनंदी दुसरा कोणी नाही. तुमच्या कर्मामुळे तुम्हाला आनंद मिळतो, त्यामुळे चांगले कर्म करा आणि आनंदी व्हा. आजकाल मनुष्य संपत्ती, प्रसिद्ध आणि ऐश्वर्याच्या मागे धावताना आपला आनंद कशात असतो हे विसरलाय. परिणामाची काळजी नको करू. केल्यामुळे, कार्यामुळे आनंद मिळत नसतो.
परिणामाची काळजी तू नको करू, ते मी करतो, फक्त तू कार्य करत राहा. बाळा, जीवनाचे एक सत्य आहे, ते आज स्वामी तुला सांगत आहेत. कान उघडे ठेवू नये, यानंतर कोणीही सांगणार नाही. हे काही शब्द, हे काही वाक्य तुझं आयुष्य बदलून टाकतील. तर ऐक, ज्या व्यक्तीच्या गरजा कमी असतात त्या व्यक्तीला सुख, आनंद आणि आरोग्य जास्त मिळते. कदाचित तुला हे ऐकून आश्चर्य होत असेल, पण काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. हेच या जीवनातील सत्य आहे. जीवन खूप कमी आहे, ते आनंदाने जगायला शिका. प्रेम करणं खूप मधुर आहे, त्यासाठी त्याची चव चाखायला शिका. राग घातक आहे, त्याला जीवनात जागा देऊ नका. अडचणी क्षणभरून आहेत, त्यांच्याशी 2 हात करायला शिका. आठवणी चिरंतर आहेत, त्यांना नेहमी हृदयात जपून ठेवा. जीवनात खूप कमी आहेत, ते आनंदीत जगायला शिकतात. जीवनात आनंदी राहायचे तर तुमच्या हातात आहे, त्यामुळे तुम्हीच ठरवा ते कसे जगाल, कसे आनंदी राहाल. आनंद ही अशी गोष्ट आहे जी वाटेने आल्याने अजून वाढते. जीवनात वाटेवर चालताना आठवणीत ठेवा काही गोष्टी ज्या असतील तुम्हाला जोडून ठेवतील. स्वतःचे स्वप्न पूर्ण करून मिळवणाऱ्या आनंदाला कशाचीच तोड नसते. अरे बाळा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेला त्रासानंतर, स्वप्नपूर्तीनंतर मिळालेला खरा आनंद हे खूप श्रेष्ठ असतो. जेव्हा आपल्याला कोणताच आशेची किरण दिसत नाही, तेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा बघून त्याला आनंद द्या. जेव्हा रडून काही होत नाही, तेव्हा हसून बघा, कदाचित काहीतरी चांगलं होईल. घडून गेलेल्या घटनांचा शोक करत बसल्याने भविष्यात येणाऱ्या गोष्टीला सुखही हसवू शकत नाही. आपल्याला कधी कमी लेखू नका, आपल्याला कधी गृहीत धरू नका, आपली तुलना दुसऱ्याशी करू नका. श्रेष्ठ आहात तुम्ही या जगात, या आयुष्यात. तुमच्या एवढं महान, तुमच्या एवढं चांगलं व्यक्तिमत्व दुसरं कोणतंच नाही. बाळा, विश्वास ठेव, तू खूप कर्तबगार आहेस. तुझ्या आयुष्यात खूप सुख आहे, त्या सुखाला जाणून घेण्याची ताकद ठेव. तुझा विश्वास तुला तुझ्या आयुष्यातील खरे सुख जाणून घेण्यास मदत करेल. विश्वास आहे ना, मग ऐक शेवटपर्यंत. बाळा, तू हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे. कदाचित आता तरी तुला कंटाळा आला असेल. तू आता कंटाळा असेल की हा काय आहे, याने मी काय करू. पण बाळा ऐक, तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार तुला दिसणार आहे. लवकरच तुझ्या आयुष्यात आनंदाची लहर येणार आहे. त्यामुळे थोडासा विश्वास ठेव. आयुष्य फार सुंदर आहे, ते जगायला शिक. त्या आयुष्यात तुला जे हवं आहे ते मिळेल. आयुष्य आपलं खूप चांगलं असतं, त्याला आनंदाने कसं जगायचं ते फक्त आपल्याला जगायचं असतं. अरे बाळा, विश्वासाने काही केलेल्या गोष्टी असतात ज्या आयुष्यभर राहतात सोबतीत. तूही तशा काही कर, आयुष्यभर सोबतील राहशील. मनातला काही अशी ध्येय असते, ते आपल्याला गाठायची इच्छा राहते. कदाचित त्या ध्येयासाठी आपण जीवनभर त्रास घेत असतो, पण ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा माहितीये का काय होईल? तुला एवढा मोठा आनंद होईल जे याआधी या जगात तुला कधीच झाला नाही. त्यामुळे त्या आनंदासाठी मेहनत कर. विश्वास ठेव, प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल. बाळा, तू विश्वास ठेवशील तर होणार आणि नाही ठेवशील तर नाही. आता विश्वास ठेवायला काय चाललंय? विश्वास ठेवून तर बघ. म्हणतात की ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ती गोष्ट सत्यात होते. विचार कर, विश्वास ठेव, चिंतन कर, चिंता करू नको. मी आहे ना तुझ्या पाठीशी. एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, प्रत्येक गोष्ट आता तुझ्या मनासारखी झालीच म्हणून समज. फक्त एकदा आमचं एक काम करशील का? या संदेशाला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर आणि आणखीन एका 5 गरजू लोकांपर्यंत हा संदेश पोहोचव. आम्हाला माहिती आहे तू आमचं बोलणं कधी टाळणार नाही, त्यामुळे कमीत कमी 5 गरजू लोकांपर्यंत हा आमचा संदेश पोहोचव. कदाचित तुझ्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून जाईल. त्यांच्या जीवनात त्यांना जो आनंद होईल, जे ते करतील त्यांच्या जीवनात, त्याचं पुण्य तुला लागेल, त्यांचा आशीर्वाद तुला लागेल.
बाकी स्वामींचा आशीर्वाद तर सदैव तुमच्यावर आहे. देव म्हणतोय, काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे ध्येय कधी खचू देणार नाही. तुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. फक्त विश्वासाने एकदा लिही, श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलाय. तुला येत्या 24 तासात मोठी धनप्राप्ती होईल. फक्त एकदा एक काम कर, कमेंटमध्ये जो आम्ही तुला एक नंबर सांगत आहोत अंकामध्ये ते लिही, म्हणजे आम्हाला समजेल की शेवटपर्यंत ऐकलाय तू. तर कमेंटमध्ये 11 असा अंकामध्ये नंबर लिही. तुला जे हवं आहे ते मिळेल आणि आम्हालाही समजेल की तू आमचा संदेश शेवटपर्यंत ऐकलाय. श्री स्वामी समर्थ.